सब लोग सुनो मैडम, ये आपके पासवर्ड है, आप सभी के पासवर्ड है। ये मैं यहाँ पे अभी छोड़ रही हूँ। इसमें से एक ले लेना है आपको। एक सबके पास रहेगा, एक नंबर से। मेरे पास कुछ लिखे हुए नंबर है, इसमें से मैं 2 नंबर बोलूँगी, कोई भी 2 नंबर। जो 2 नंबर जिसके पास रहेगा, अगर वो दूर दूर है तो वो जो मैं नंबर अनाउंस करूँगी एक दूसरे को इशारा करेंगे, बट इशारा करते वक्त बाकी के लोग नहीं देखना चाहिए। समझो मेरे पास है 21, आपके पास 31 है, मैं आपको इशारा करूँगी कि ये लोग थोड़ा इधर उधर देखते रहिए, ऐसे रहिए, तो मैं आपको ऐसे इशारा करूँगी। फिर हम जगह चेंज करेंगे, जल्दी से आप मेरे जगह पे आओगे और मैं आपके जगह पे आ जाऊँगी, और उस बीच में यहाँ पे मैं ऐसे घूमते रहूँगी, यहाँ से ऐसे घूमते रहूँगी। अगर मुझे पता चला चेंज करते वक्त तो मैं आपकी जगह पे आ जाऊँगी, फिर आप बाहर आ जाओगे और आप गेम ले लोगे, ठीक है? समझ लो समझ लो। सर को समझ गया। अस्सलाम वालेकुम ऑल ऑफ यू। सर को समझ गया। समझ गया, पूरा अच्छी तरह से समझ गया। अली सर आपको समझेगा? हाँ बिल्कुल, आप साथ में रहेंगे तो समझ में नहीं आएगा। हाँ लिखो ना। आसमानी पर बैठिए, जाके लिखो, स्लो भी नहीं करना। जो बचेगा मेरा, जो बचेगा मेरा। इसको क्या समझूं मैं भी क्या समझूं, डबल 6 समझूंगा, डबल 9 समझूं। मेरा भी ऐसे ही है। मेरा ब्लैंक आया था, रख दिया मैंने। सबको मिल गई चिट्ठी। मैम को पूछिए, इसमें कंफ्यूजन है, इसके नीचे लाइन मारना चाहिए वो कौन सा नंबर। 66 या 99 है। अभी बताओ, हम आप कंफ्यूज है तो हमारा क्या हाल है? अपनी जगह ऐसे बदल अजून आले 3 क्या? दो नंबर दे दो सर। 3 लेना पड़ेगा, 3। सब लोग होमवर्क कर रहे हैं, होमवर्क करके बैठे थे। हाँ बुला के ला, बुला के ला। सख्ती नहीं करना चेक करने के बाद, वही बोल रही है ना, मालूम है खाली क्या है वो 18 और 12 18-12 जगह चेंज करो। को चुपके से इशारा करने का। 18 आणि 12 कोण असं तर जावा पुढं। फसला का भाई, फसला। अच्छा मैडम बोलेंगे। मैडम खेल बहुत अच्छा लगी।
समझ गया हाँ कोण कुणाची जागा बदला बदला जागा बदला कोण कुणाची जागा घेणार कोण कुणाची जागा घेणार दोन आणि तीन 2 आणि 3 बाजू बाजू में कोण कुणाची जागा घेणार बदला बदला जागा बदला कोण कुणाची जागा घेणार बाकी खत्म हो गई क्या वेरी गुड हे कोणाला समजलं नाही आउट कोई नहीं हो रहा मैम कोण कुणाची जागा घेणार कोण कुणाची जागा घेणार बदला 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 कोण कुणाची जागा घेणार कोण कुणाची जागा घेणार 63 आणि मॅडमच्या पुढे सगळे आहेत, मागे नाही. 17 आणि 63 आहे 17 कोण आहे 17 को खतरा है. आहे तर लवकर या व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अरे नाही ना कोण कुणाची जागा घेणार कोण कुणाची जागा घेणार कोण कुणाची जागा घेणार कोण कुणाची जागा घेणार अच्छा है. 20 चल 2 डिजिट आता है. 20 आणि 22 इशारे करा. चला 10 10 20 20 इशारे 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 10 कुठे इशारे हो रहे. नहीं इशारे क्यों कर रहे फिर लोग गलत समझेंगे ना वीस 10 चला लवकर पटपट पटकन पटकन. अरे नंबर पढ़ने आता है ना. नंबर नाही वाटते नहीं आहे. नेक्स्ट नंबर नेक्स्ट नाही नाही आहे नहीं है केलं गेला नंबर स्किप करा. कोणीच नाही. नाही नाही स्किप स्किप. हे 20 आलं देऊन टाका. 32 चला इशारे करा. मागे तुमचे तरी काय गडबड झाली तुमचे मागे. बदला बदला जागा बदला कोण कुणाची जागा घेणार कोण कुणाची जागा घेणार कोण कुणाची जागा घेणार कोण कुणाची जागा घेणार 42 48 48 करा इशारे. इशारा केले त्यांनी. 28 बना. जा जा अरे भागो. सर की वजह से ये सर ने कंफ्यूज कर दिए कुणाची जागा घेणार कोण कुणाची जागा घेणार 24. इनके पास नंबर है ये नंबर आप कोण कुणाची जागा घेणार बदला बदला जागा बदला कोण कुणाची जागा घेणार. नंबर बोलो ना 6 6 and 11 6 6 और 11 6 11
11 नंबर की बस. अवघड आहे. त्यातरी जागाच पकडली. जागाच पकडली. 11 नंबर की बस. इकडे इकडे इकडे. गेला चान्स गेला. कोण कोणाची जागा घेणार. कोण कोणाची जागा घेणार. कोण कोणाची जागा घेणार. कोण कोणाची जागा घेणार. या 47 साठी कोण कोणाची जागा घेणार. कोण कोणाची जागा घेणार. 63 44. 63 44. 44. 63 44. मॅडम फिरते रहो फिरते रहो. फिरते रहो. मॅडम बाजू में. क्या ये नंबर बोला. एक ही तरफ नहीं देखने का, सब तरफ देखना. बीच में रहने का, बीच में नजर पड़ती है. कोण कोणाची जागा घेणार. कोण कोणाची जागा घेणार. बदला बदला जागा बदला. कोण कोणाची जागा घेणार. 49 51. 49 51. 49 51. 49 51. नाही वाटतं. अरे अच्छा चलो जाओ. चलेगा मैडम आप मेरा नहीं. नाही. चलो हमारा भी नहीं आया नंबर. नहीं है. नाही नाही. 45 31. स्किप करा. नंबर नहीं है नंबर मेरे पास तो है ही नहीं. लेट झाले. कोण कोणाची जागा घेणार. कोण कोणाची जागा घेणार. कोण कोणाची जागा घेणार. कोण कोणाची जागा घेणार. ये पहले भी हुआ था. नंबरही नाही. तिकडे पण चाललाय. ग्रुप है ना, छोटा ग्रुप है. तिकडे पण चाललाय. झाला. आप लोग का भी निकाल लेते हैं. हाँ और भेजो. एक छोटा सा खेल है. ये बोला जाएगा बदला बदला जागा बदला बदला जागा बदला. कोण कोणाची जागा घेणार. तर सर बोलतील की समजा 5 आणि 10 तर 5 आणि 10 इशारे करतील तर तो 5 वाला 10ची जागेवर जाईल. 10 वाला 5ची जागेवर जाईल. आणि त्याच्यावर राज्य आहे समजा तिकडे गेला 5 तिकडचा भाग. तो त्याच्यावर राज्य. फक्त इशारा करताना एकदा दोनदा झाला ना गेम मग कळते बरोबर. नंबर द्या. सगळं भागले सर त्यांना मिळालं नाही काय. आता त्या 1 रुपये कसं थोडं झालं एक्सप्लेन करते का.
तुमच्या मतावर मला वाटतं. बघा बरं एकदा विचार करा. मेरा आंसर 2 है. देखिए, पहले 1 रुपए में खरीदा, फिर 2 रुपए में बेचा, तो 1 रुपया फायदा हुआ. फिर उसने 3 में बेचा और 4 में बेचा, फिर 3 में बेचा, फिर 4 में खरीदा, तो 1 रुपया फायदा हुआ ना. 1 और 1 2 डाले ना, 2 डाले ना. पहले 1 में खरीदा, फिर 2 में बेचा, तो 1 रुपया फायदा हुआ. फिर बाद में उसने 3 में खरीदा और फिर 4 में बेचा, फिर 1 रुपया फायदा हुआ. 1 और 1 2 रुपया हो गया उसके पास. 1 रुपया फायदा हुआ, 1 रुपया उसका है, उसका अपना 1 रुपया है और 1 रुपया फायदा हुआ. हाँ, बरोबर. अजून 1 रुपया झाला. तुम्हाला वेगळं उत्तर आहे का? 1 रुपया 3 रुपये नाही. नाही, मी पण नाही सांगणार, मी एवढा हुशार नाहीये. तुमचे वेगवेगळे उत्तर येतात कारण याच्यामध्ये एक वेगळं हे आहे. हे फक्त व्यवहार ज्ञान असावं, म्हणजे व्यवहार ज्ञानानेच असं ते उत्तर आलं पाहिजे किंवा व्यवहार ज्ञान पाहायचं आहे का असंच नाहीये. तर त्याच्यामधून मुलं क्रिटिकल थिंकिंग कशी करतात, क्रिएटिव्ह थिंकिंग कशी करतात, त्याचं विश्लेषण कसं करतात, त्याचं संश्लेषण कसं करतात हे तपासायचं असतं. त्याच्यामधून मॅडमनी सांगितलेलं उत्तर जे आहे ते 2 बरोबर आहे. बरोबर आहे का? 2 उत्तर बरोबर आहे. फक्त त्यांनी सांगितलंय त्यांची जी सोल्युशन करण्याची पद्धत असते 2 भाग केलेले आहेत. एका ठिकाणी खरेदी किंमत आणि एका ठिकाणी विक्री किंमत. तर एकदा खरेदी किंमत आहे 1 रुपया, नंतर खरेदी किंमत आहे 3 रुपये. त्याची टोटल झाली 4. आणि दुसरीकडे विक्री किंमत आहे, विकली कितीला? एकदा 2 ला आणि नंतर कितीला विकली? तर त्याची टोटल किती आहे? मग 6 मधून 4 वजा केले, 2 रुपये फायदा झाला. ओके. शारदा टीचर का जॉब सेफ है. नहीं सर, 1 रुपया फायदा. म्हणजे यामध्ये मुलं क्रिटिकल थिंकिंग कशी करतात त्यावर डिपेंड आहे. आपण कसं हे करतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. आपण एकच कोणीतरी सोयीचे द्या. शेवटचा व्हिडिओ होता त्यामधून आपल्याला त्याचं उत्तर मिळालेलं आहे. कोण येत आहे? आता आपल्याला त्यामधून सांगितलं इंटरव्हेन्शन पैकी मर्यादित आणि काहीतरी गरजेचं इंटरव्हेन्शन म्हणजे मुलांना शिकवणे अशा पद्धतीचं आहे. तर शिकवणे हे काम करायचं नाही, मुलं शिकतील यासाठी काम करायचं. आणि मुलं शिकतील यासाठी काम करायला लागलं की शिक्षकाला खूप एनर्जीने काम करता येतं. आणि ही सगळी प्रक्रिया आम्ही काय म्हणतोय, एवढं सगळं करून तुमचं काम अर्ध्या येणार, तुमचे परिणाम दुप्पट होणार आणि आनंद किमान दुप्पट होणार. आणि हे सगळं तुमच्या लाईफमध्ये घडणार. पण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तुम्हाला हे समजून जायला लागेल की आपल्या वर्गातल्या अध्ययनाच्या गतीच्या अनुषंगाने स्तर काय पडतात. असर पातळीवरच्या मुलांसोबत शिक्षकांचं काम करण्याचं वेळ काय आहे, तर शिक्षकांनी शिकवायचं नाही, सगळ्यांच्या सोबतीमध्ये शिकलं पाहिजे. मॅथ्स पातळीवरच्या मुलांसोबत काय काम करायचं, पिसा पातळीवरच्या मुलांना अधिक प्रचंड ऊर्जा असणाऱ्या मुलांना एंगेजमेंट कसं ठेवायचं, या सगळ्या व्यवस्थापनाचं काम शिक्षकाचं. तर शिकवणे हे शिक्षकाचं काम नाही असं आम्ही वारंवार सांगतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. तर शिकवणे हे शिक्षकाचं काम नाही. यासाठी नियोजन करणे, वर्गातून 100% मुलं शिकत आहेत याचं व्यवस्थापन करणे आणि वर्गातल्या 100% मुलांच्या शिकण्याला नेतृत्व प्रदान करून त्यांच्या शिकण्याची गती वाढवणे हे शिक्षकाचं काम आहे. आतापर्यंत आम्ही शिक्षकाचं काम शिकवणे आहे हे
समजत आलो आणि शिकवायचं काम करत आलो आणि त्याचा परिणाम आमच्या समोर आहे की आम्ही दर 10 वर्षांनी आम्ही 100% अद्यापही शिकलेलो नाही. आता आम्ही उद्देश ठरवलं 2027 म्हणजे आमचं उद्दिष्ट कसं आपलं उद्दिष्ट स्पष्ट आहे. आपल्याला शिकवायचं नाही. मॅडमने सांगितलं. शिकतो याच्यासाठी नियोजन, याच्यासाठी व्यवस्था आणि याच्यासाठी प्रश्न असा आहे जर तुम्ही स्टूडेंट में कितना सिखाना चाहिए, इसके लिए हमारे पास कितना होना चाहिए? 66 अगर मेरे पास है तो मैं 6 दे सकते हैं. अगर हम 6 सीट के लिए ऐसे जाएंगे ना तो 86 स्टूडेंट में जाएंगे. सर आप फोटो आने वाली चश्मा लगा लीजिए. हाँ पेन पेन बुक पर रखिए. हाँ बीच बीच में इधर देखते रहिए. हाँ एक आदमी absent है. या सगळ्या गोष्टीचं ज्ञान या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टीचं नियोजन आणि म्हणून ते ग्रॅज्युएशन जसं शिकायचं तसं शिकवतं आणि स्वतःला खुश करतो. अरे बाबा तुझं माझं शिकवण्याचं काम करतो, मला पगार शिकवण्याचा आहे, मुली शिकतो की नाही शिकतो ते माझं काम नाही. असं कुठेतरी त्या डोक्यामध्ये गेलं आणि तशा पद्धतीने आपलं सगळी शिक्षण व्यवस्था वागत आहे. हे जर डोक्यामध्ये काढायचं असेल तर शिकवणं हा पाय डोक्यामधनं काढावा लागेल. एकदा शिकवणं हा पाय डोक्यामधनं निघला की मग 100% पुढे शिकत करण्याच्या माध्यमातून आपण सगळेजण काम करू शकतो. या पद्धतीने जर आपण काम करू शकतो तर आपल्याला पुढे अधिक गतीने आणि व्यवस्थितपणे काम करता येणार आहे. पण आपल्याला स्वतःला पगार कशासाठी मिळतो हे स्पष्ट झालं तरच आपण ते करू शकतो. आपल्याला समजा तत्वाला काम करावं लागेल हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आतापर्यंत जी काही रचना आहे ती सगळीच्या सगळी रचना ही शिक्षकांच्या सोयीने केलेली आहे. वर्गव्यवस्था ही आपल्याला प्रत्येक मुलाला नाही देता ती म्हणून केल्या गेलेली आहे. परंतु तशा सगळ्या ज्या काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला बाजूला ठेवून 100% लोन कसं व्यवस्थित गती कशी मिळेल या अप्रोचने आपल्याला काम करावं लागणार आहे. या अप्रोचने आपण काम केलं तरच आपल्याला मुलांचे अध्ययन स्तर काय आहे, मुलांच्या शिकण्याची गती काय आहे, क्षमता काय आहे आणि प्रत्येक मुलाच्या आवश्यकतेनुसार त्याच्यासोबत काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकते. आणि मित्रांनो फ्युचर एज्युकेशन भविष्यवेळी शिक्षण जेव्हा तुम्ही समजून घेतात यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लागू शकते आणि ह्या सगळ्या गोष्टी करून ही तुमचं काम अर्ध्यावर येणार. त्यामुळे घाबरण्याचं विचार करणे काम अर्ध्यावर येऊन तुम्हाला परिणाम दुप्पट मिळणार आणि तुमचा आनंद दुप्पट होणार. तर याच्यासाठी ज्या काही गोष्टी शिकायच्या असतील त्याची तयारी मात्र तुम्ही या क्षणापासून दाखवली पाहिजे आणि तुम्ही ती दाखवली तर याच पद्धतीने आपण पुढे जाऊया. तुम्ही फ्युचर एज्युकेशन काय ते समजून घेऊया. अपेक्षा आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला अध्ययन स्तर काय आपल्या वर्गामध्ये आणि ते कशा पद्धतीने करायची समजलेलं असेल. जाताना शेवटी परत एकदा सांगतो हे अध्ययन स्तर तुम्ही तयार केलेलं नाही. असा अध्ययन स्तराचा शिक्का तुम्ही मुलावर मारायचा नाही. पेज नंबर 52 आणि टॉपिक नंबर तासिका नंबर 7 सर्वांनी काढलंय. तिथे प्रश्न असा आहे शिक्षण देतो म्हणजे काय देतो. शिक्षण देतो म्हणजे काय. शिक्षक म्हणून मी वर्गात शिक्षण देतो म्हणजे काय देतो. आपण शिक्षण देतो म्हणजे काय करतो याची यादी तयार करा. आपल्या काय जे मनामध्ये आहे त्याची यादी आपण शिक्षण वर्गामध्ये देतो मुलांना म्हणजे काय देतो नक्की. त्याच्यावर मुद्दे आहेत बघा. माहिती, मूल्य, कौशल्य. मूल्यामध्ये काय असणार, कौशल्यामध्ये काय असणार असं क्लासिफाईड करायचं. जमेल जमू शकतं ना. किती वेळ 10 मिनिटं 5 मिनिटं देऊया. 5 मिनिटं असे प्रकारच्या गोष्टी निर्माण करतो आणि आपण मूल्य त्यांच्यामध्ये जे मूल्य आणतो ते म्हणजे समानता, समता आणि समानता. त्यांचे गरजेनुसार त्यांना शिक्षण द्यावे.
प्रश्न आहे, आपण शिक्षण देतो म्हणजे काय करतो याची यादी करा. तर आपण शिक्षण देतो, वी गिव्ह द नॉलेज टू डेव्हलप देअर बेसिक स्किल अँड ऑल्सो डेव्हलप देअर बेसिक एबिलिटी, टू गिव्ह द व्हॅल्यू एज्युकेशन. And because of the value education, today's life value education is very important. To give the knowledge of, आताच आपल्याला सांगितलं की international level. So we also develop their international values and to develop their leadership qualities and confidence also. आपण शिक्षण देतो म्हणजे नक्की काय करतो? We give knowledge. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट we give them knowledge, information. We develop skills, give values and virtues, critical thinking, then we analyze them, we evaluate them, we focus on leadership, we focus on hidden talent, then we taught them mutual understanding and we create among them the helping tendency. That's it. आपने वीडियो देखा अरे ये है हमारा लंच टाइम और मिड डे मील के लिए हम खड़े हैं. मिड डे मील आगे बढ़ी नहीं रही लाइन. आगे नहीं बढ़ रही. आपण वर्गामध्ये जे शिकवतो मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो. कोणाला गणिती क्रिया येत नसतील तर त्यांना जवळ घेऊन आपण त्यांना शिकवतो म्हणजे त्यांच्याकडे कला गुणांना वाव देतो. प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळी कला असते आणि त्याला ते वाव देऊन ती विकसित करतो कला. नमस्कार. आपण शिक्षण देतो म्हणजे काय करतो तर आपण माहिती देण्याकरिता मर्यादित शिक्षण नाहीये. नुसती माहिती, नुसती मुले किंवा नुसती कौशल्य असं करणे म्हणजे शिक्षण नाहीये. तर त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षण एक सामाजिक आर्थिक दृष्टीने आपण जर विचार केला तर सत्याचं शोध घेणारं असं शिक्षण मुलांना आपण देत असतो आणि दिलं पाहिजे. त्यानंतर मानवाच्या शारीरिक, मानसिक गरजा, सातत्याने येणाऱ्या अनुभवांची पुनर्रचना म्हणजे शिक्षण आहे असं मला वाटतं. किती लाईन गेल्या तुमच्या? किती लाईन गेल्या? 5 लाईन गेल्या. अख्खं पान भरलं का? भरलं का? तुम्ही सगळे हे करता ना? तुम्ही हेच करता ना? पहिल्या वेळेमध्ये 5, दुसऱ्या वेळेमध्ये 5 किंवा 6 अख्खं पान गेलं. तिथेच आपली चूक होते. ही सगळ्यात मोठी चुकीची मेथड आहे. कंडिशन नंबर 1, समासाच्या रेषेपासून शेवटच्या टोकापर्यंत 26 अक्षरं एका रांगेत बसवायची. चॅलेंज आहे. मी प्रयोग सक्सेस केलाय. वही आणून दाखवतो उद्या तुम्हाला. एका लाईन मध्ये, एका पानाच्या वरच्या लाईन मध्ये 26 अक्षरं एका रांगेत बसवायची. चॅलेंज आहे आणि बसवले. प्रयोग सक्सेसफुल आहे. माझ्याकडे दाखव. मुलांना जवळजवळ 50% मुलांना जमलं की A to Z पहिल्या मध्ये बसले, पण अक्षर बसेना. ज्यांची बसले त्यांना म्हणजे खाली नीचं हरकत नाही. खालच्या ओळीमध्ये अक्षर आली. परत दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्राय केला. असं करत 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 8 दिवस झाले. 8 दिवसामध्ये माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांची अक्षरं A to Z एका लाईन मध्ये बसली. मला खूप आनंद झाला. जजमेंट आलं. त्यामध्ये 2-3 हेतू साध्य झाले. मला काय करायचं होतं? मुलांच्या बोटावरती मला कंट्रोल हवं होतं. नंबर 1, एका लाईन मध्ये बसतात की नाही मला चेक करायचं होतं. आता त्याच्या पुढचा टप्पा. मी पहिला प्रयत्न सक्सेस झाला की माझ्या सगळ्या मुलांना एका लाईन समासापासून शेवटच्या टोकापर्यंत 26 अक्षर लिहिता येत आहेत. स्मॉल लेटर, कॅपिटल नाही, स्मॉल. दुसरा टप्पा. दुसरा मुलांना प्रश्न विचारला. आता मला सांगा यातली वर जाणारी अक्षर शोधा. वर जाणारी कुठली कुठली वर? B, D, F, H, K, L. बरोबर. ही अक्षरं हाती, ही अक्षरं उचला, तेवढीच उचला आणि खाली लिहा खालच्या पट्टीमध्ये.
मधलं पण घ्यायचं नाही, खाली पण लिहायचं नाही. मग वर जाणारी अक्षर घेतली, त्याचा सराव घेतला, वर जाणारी वर जाणारी वर जाणारी. नंतर सेकंड मधली अक्षर ए सी ई आय एम एन ओ, बरोबर, आर एस टी, टी नाही, यू व्ही डब्ल्यू एक्स आणि झेड, ही मधली अक्षरं एका लाईन मध्ये घेतली. मध्ये वर नाही, खाली नाही, मध्येच. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये खाली जाणारी अक्षरं घेतली. असा आज सुद्धा, आज माझ्याकडे दुसरीचा वर्ग आहे, आजही माझ्या वर्गामध्ये गांधी बालमंदिर शाळेमध्ये हा प्रयोग सुरू आहे, मुलं करतात. मुलांची अक्षरं खूप सुंदर आहेत. आणि मग शब्द लिहिताना जेव्हा टर्न शब्दाकडे, आता बॉल किंवा बॅट लिहिताना बी ची उंची, टी ची उंची आणि ए ची उंची मुलांना कळली की हे किती उंचीचं असलं पाहिजे. खाली येणारे अक्षर, वर जाणारे अक्षर, मधली अक्षर, हे चॅलेंज तुम्ही घ्या, प्रयोग करा. 100% तुम्ही सक्सेस होणार. मी केलेला आहे. खूप सुंदर